जय भीम, जय शिवराय भावांनो. क्रांतीभूमी नागपूर या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल झाली. औरंगजेबाची कबर दुसरीकडे, दंगल झाली नागपूरमध्ये. वेगळ्या वेगळ्या जणांनी दंगलीचे वेगळे वेगळे कारण दिले, पण आमच्याही काही शंका आहेत. नागपूरमध्ये सर्व दलित संघटनांकडून महाबोधी विहार, बोधगया मुक्ती आंदोलन होणार होतं. ते आधीच दंगल झाली. नागपूर हे आमच्यासाठी दीक्षाभूमी, आमची क्रांतीभूमी, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि नागपूर हे RSSचा बालेकिल्ला. मग हे औरंगजेबाच्या कबरीसाठी दंगल झालेली आहे का बौद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलन होऊ नये म्हणून झालेली आहे? कारण की नागपूर हा आमच्या लाडक्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. यांच्या मतदारसंघामध्येच जर दंगल होते तर बाकीच्या महाराष्ट्राचं काय? हा आमचा छोटीशी शंका आहे. आम्ही कुठे काही सवाल उचलत नाही. जय भीम, जय शिवराय.